लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, मोठा निर्णय घेतला. आता लाडकीला 8वा हप्ता लगेच मिळणार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत. एक्झॅक्टली हे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, किती वाजता जमा होणार आहेत, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जो हा 8वा हप्ता मिळणार आहे, हा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्यामध्ये सध्या उशीर का होत आहे, त्याचं काय रिझन आहे, काय कारण आहे, की ज्या कारणामुळे लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट, आता सध्या तुमचे जे काही तुम्ही फॉर्म भरले होते निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजनेसाठी, ज्या सर्व महिलांनी फॉर्म भरले होते, ठीक आहे, तर त्या सर्व फॉर्मची आता सध्या पडताळणी सुरू आहे. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे की लाडकी बहीण योजनेमधून आता अनेक महिला अपात्र केलेल्या आहेत. ती आता पडताळणी सुरू असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता जमा होत नाहीये. परंतु सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगणार आहे की कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्या अगोदर तुमच्या सर्वांच्यासाठी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक छोटंसं गिफ्ट असणार आहे. कारण की आता आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्ससाठी, सर्व सबस्क्रायबरसाठी हे स्पेशल गिव्हअवे होणार आहे. तर बघा, पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. कारण की आता आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी पैठणी साडी गिफ्टमध्ये दिली जाणार आहे. तर यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी 1,00,000 सबस्क्रायबर ज्या दिवशी पूर्ण होतील, त्याच दिवशी पोस्टाच्या माध्यमातून लकी विनरच्या ॲड्रेसवरती पोहोचवण्यात येईल. ठीक आहे. तर बघा, पैठणी साडी तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सध्याची अपडेट. तर बघा, लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की आम्ही बरेच दिवस झालं प्रतीक्षा करतोय, परंतु आमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे का जमा होत नाहीत, त्याचं काय कारण आहे? तर या ठिकाणी बघा, पहिलं जे मेन कारण आहे की लाडक्या बहिणींच्या फॉर्मची आता सध्या पडताळणी सुरू आहे. बघा, अनेक महिला या योजनेमधून अपात्र केलेल्या आहेत. तुमच्या गावातील, तुमच्या पाहुण्या रावळ्यातील किंवा इतर कोणत्या काही काही महिलांचे बघा पैसे बंद झाले असतील. आता बघा, सर्वात पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुमच्या गावातील असतील महिला किंवा या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला जुलै महिन्यापासून हे पैसे मिळतात. तर बघा, अनेक महिलांना जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे मिळालेले असतील, परंतु अशा काही महिला असतील त्यांना जानेवारीचे पैसे आलेले नसतील. तर याचं कारण काय आहे की त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं दुसरं कारण हे आहे की काही काही महिलांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक नसल्यामुळे, बघा, आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यांना जानेवारीच्या 7व्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते. तर अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे की तुम्हाला 7वा हप्ता प्लस 8वा हप्ता प्लस 9वा हप्ता, हे पुढचे जे काही हप्ते आहेत ते सर्व आता तुम्हाला एकसाथ मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे जो 9वा हप्ता असणार आहे लाडक्या बहिणींचा, तो अतिशय महत्वपूर्ण हप्ता असणार आहे. महत्वपूर्ण त्यावेळेस निर्णय होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमधून ज्या अपात्र महिला झालेल्या आहेत त्यांची संख्या समोर आलेली आहे. जवळपास बघा, 5.5 लाख महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत. 2.47 कोटी महिला पात्र ठरवण्यात आल्या होत्या सुरुवातीला. त्यापैकी 5-5.5 लाख महिलांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की 2.41 47 वजा 2. म्हणजे 5 जर आपण केलं तर जवळपास 2.41 किंवा 2,40,40,00,000 महिलांना यावेळेस 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिली गोष्ट की ह्या महिला अपात्र करण्याचं कारण काय होतं, तर एकतर यांचं एज 65 प्लस ज्यांचं एज होतं, अशा पण 1,00,000 पेक्षा जास्त महिला अपात्र केलेल्या आहेत. तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या, निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तसेच सर्वात पहिली गोष्ट, ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे अशा सुद्धा भरपूर महिला या योजनेमधून आता अपात्र करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. किंवा घरातील सदस्याच्या नावावरती 4 व्हीलर असेल तरी सुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिली गोष्ट, आता अनेक महिलांना पडलेला प्रश्न आहे की आम्हाला 2,100 रुपये कधी मिळणार. तर बघा, लाडक्या बहिणींना सध्या जी रक्कम दिली जाते, दर महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम दिली जात आहे. तर बघा, या रकमेमध्ये आता वाढ केली जाणार आहे. जवळपास 600 रुपयाची ठिकाणी वाढ केली जाणार आहे. 1,500 प्लस 600 म्हणजे टोटल 2,100 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत.
हे या ठिकाणी कन्फर्म आहे, फिक्स आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सर्वांनी म्हणजे महायुती सरकारने हे या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे, की आम्ही जे वचन दिलं होतं किंवा आम्ही जे बोललो होतो, की लाडक्या बहिणींच्या रकमेमध्ये वाढ करू, 1500 ऐवजी लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ देऊ, ते आम्ही सर्व पूर्ण करणार आहोत. आम्ही दिलेली सर्व वचने पार पाडणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याच्यावरून एक गोष्ट फिक्स आहे, की तुम्हाला 2100 रुपये मिळणे हे कन्फर्म आहे. परंतु आता प्रश्न असा आहे, की एक्झॅक्टली कधीपासून मिळतील? तर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे जमा झाले, म्हणजे जवळपास 10,500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून आम्हाला समजेल, की आमच्या चॅनलवरील जे व्हिडिओज आहेत ते महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात याच्याविषयी आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला सांगतो, की तुम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, आता लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, म्हणजे फेब्रुवारीचे. तर तुम्हाला हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 1500 दिला जाणार आहे. आता अनेक महिला म्हणतील 2100 का नाही दिला जाणार? तर बघा, 2100 बाबतचा जो निर्णय आहे किंवा 2100 रुपये तुम्हाला द्यायचे आहे, हे सरकार तुम्हाला 2100 रुपये देणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म आहे. परंतु त्या संदर्भात निर्णय व्हावा लागतो. सर्व गोष्टी किंवा काही एक थोडक्यात सांगतो, कोणत्या पण गोष्टीची किंवा जे पण सरकारी कामकाज असतं त्याच्या कोणत्या पण ज्यावेळेस निर्णय होतो त्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेस नंतरच तो निर्णय जाहीर केला जातो, शासन निर्णय ठरवला जातो. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता मार्च महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे, की अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बघा, अर्थसंकल्प कधी तारखेला सादर होणार आहे? तर बघा, 3 मार्चला. ठीक आहे. जे 3 मार्चला सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 2100 बाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला मार्च महिन्यापासूनच 2100 रुपये मिळतील. अशी सगळीकडे आता म्हणजे अशी शक्यता वर्तवली जाते. खूप जास्त प्रमाणात चान्स आहेत, की मार्च महिन्याचा पासून म्हणजे 9वा हप्ता जो आहे मार्च महिन्याचा, तो 9वा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 2100 मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे, की लाडक्या बहिणींना अगोदर 1500 गुणिले 12 या ठिकाणी जर आपण केलं तर जवळपास वर्षाला 18,000 रुपये मिळत होते. तेच आता जवळपास 2100 रुपये दिल्यामुळे लाडक्या बहिणींना जवळपास वर्षाला 25,000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात पहिली गोष्ट, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता कसा मिळेल, कधी मिळणार? त्या अगोदरचा महत्त्वाचा प्रश्न, अन्नपूर्णा योजनेच्या गॅसच्या पैशाचं काय झालं? तर बघा, अनेक महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे गॅसचा. तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे, की बघा, जर तुम्हाला माहित नसेल, की पुरुषाच्या नावावरील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती कसं करायचं, कारण की महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. वर्षाला त्याचे जवळपास 830 गुणिले 3 असे मिळून 2500 रुपये जवळपास महिलांना मिळतात. ठीक आहे, वर्षातून. ठीक आहे. तर त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर आपण नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूया. तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आता महिलांना गॅसचा हप्त्याचा पहिला हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. म्हणजे एका गॅसचे बघा 830 रुपये असे, म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सुद्धा 2500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. पात्रता बघा, लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्वच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ठीक आहे. आणि आता सध्याची अपडेट अशी आहे, की ज्या महिलांकडे कार आहे, 4 व्हीलर आहे, अशा महिला या योजनेमधून अपात्र केल्या जात आहेत. बघा, कारवाल्या बहिणींची सुद्धा या ठिकाणी पडताळणी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला 8वा हप्ता मिळण्यासाठी थोडासा वाट पाहावी लागत आहे, विलंब होत आहे. कारण की सगळीकडे आता पडताळणी सुरू आहे. पडताळणी एकदा प्रक्रिया होत आलेली आहे. जवळपास बघा, 70% पडताळणीची प्रक्रिया, 70 ते 80% पडताळणीची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. जवळपास 10-20% थोडीफार पडताळणी बाकी आहे. त्यामुळे बघा, ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांचे फक्त पैसे बंद होणार आहेत. ज्या महिला अपात्र नाहीत त्यांना लाभ कायम मिळणार आहे. विशेष म्हणजे महायुती सरकार तुम्हाला हा लाभ 5 वर्ष देणार आहे, अशी आता सध्याची अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात पहिली गोष्ट, भरपूर महिलांचा प्रश्न होता, की आता आम्हाला 7वा हप्ता व्यवस्थितपणे मिळालाय. बघा, 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचे पैसे आम्हाला मिळाले. तर या ठिकाणी अनेक महिलांचा एकच प्रश्न होता, की आम्हाला आता पुन्हा आधार कार्ड बँकेसोबत लिंक करावे लागेल का? तर याचं उत्तर आहे नो. तर बघा, नो कोणासाठी आहे, म्हणजे नाही लागणार. तर बघा, जर तुमचं आधार आणि बँकेचा बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह मध्ये असेल, बघा ते मोबाईलवरती तुम्हाला समजतं कसं चेक करायचं, त्यावरती आपण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. जर ऍक्टिव्ह दाखवत असेल, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये, हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता पडला की लगेच जमा होऊन जातील.
3-4 दिवसाचा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केले जात असतात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा आधार कार्ड बँकेसोबत लिंक करायचं वगैरे गरज नाहीये. जर ते डिसऍक्टिव्ह झालं असेल किंवा ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये नसेल तरच तुम्हाला ते ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आता महत्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7 हप्ते जमा झालेले आहेत. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10,500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत. जुलै महिन्याचे पैसे मिळाले, ऑगस्टचे मिळाले, त्यानंतर सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी आता तुम्हाला डेट सांगतो की फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीखच सांगतो. तर बघा, लाडक्या बहिणींना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील.